आपल्या शहरातील, जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी TV7 न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। शिरभावी पाणी पुरवठा योजना कायमस्वरूपी शासन चालवणार, नामदार गुलाबराव पाटील। आमदार शहाजीबापूंच्या प्रयत्नाला यश, योजना सोलरवर चालवण्याचा निर्णय। सांगोला तालुक्याला वरदायिनी असलेली शिरभावी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना कायमस्वरूपी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने चालवण्याचा निर्णय राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री नामदार गुलाबराव पाटील आणि आमदार शहाजीबापू पाटील यांच्या उपस्थितीत मंत्रालयात उच्चस्तरीय अतितात्काळ बैठक घेण्यात आली आहे। तसेच या योजनेचे वीज बिलाचा प्रश्न सोडवण्यासाठी सदरची योजना सोलरवर चालवण्याचा निर्णय घेतला असून या योजनेची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। यामुळे सांगोला तालुक्यातील 81 गावासह वाड्या वस्त्यावरील लाखो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार असल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली आहे। महाराष्ट्र जीवन प्राधिकरण शिरभावीसह 82 शिरभावी प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना सन 2030 सालापर्यंतचे सांगोला तालुक्याची लोकसंख्या गृहीत धरून दररोज 22 MLD पाणी पुरवठा करण्याची क्षमता असलेल्या 534 किलोमीटरची 99 कोटी 2 लाख रुपये सुधारित खर्चाची योजना पूर्णत्वात आली आहे। 20 मार्च 2020 रोजी 15 वर्षाची मुदत संपल्याने शिरभावी योजना हस्तांतरित करून घ्यावी असे पत्र मजिप्राने जिल्हा परिषदेला पाठवले होते। त्यानंतर आमदार शहाजीबापू पाटील यांनी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री नामदार गुलाबराव पाटील यांच्याकडे पत्रव्यवहार करून या योजनेस ऊर्जितावस्था प्राप्त करून 300 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला आहे। बुधवारी मंत्रालयात झालेले राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री नामदार गुलाबराव पाटील आणि आमदार शहाजीबापू पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या अतितात्काळ बैठकीत शिरभावी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना कायमस्वरूपी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। यामुळे सांगोला तालुक्यातील 81 गावासह वाड्या वस्त्यावरील लाखो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला आहे। या बैठकीला पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सदस्य सचिव, जल जीवन मशीन सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता उपस्थित होते। राज्यातील महायुतीचे सर्वसामान्य जनतेच्या समस्या प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे। सांगोला तालुक्यासाठी वरदायिनी असलेली शिरभावी पाणी पुरवठा योजना कायमस्वरूपी शासनाने चालवण्याचा निर्णय घेतल्याने तालुक्यातील जनतेमधून आनंदाचे वातावरण निर्माण झाले। तसेच ही योजना सोलरवर चालवण्यात येणार असल्याने वीज बिलाचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार असल्याचे मत आमदार शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केले। शुभम आईवळे, TV7 न्यूज, सांगोला।